नमो बुद्धाय, जय भीम. मित्र, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग दुसरा पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात यातील अहिंसा यामधील अहिंसेचे भिन्न अंग आणि तिचे आचरण आणि अहिंसेचा खरा अर्थ याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग दुसरा पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात यातील संसरण यामधील आत्म्याच्या एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश संसरण आणि गैरसमजुतीचे कारण याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1. आत्म्याच्या एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश संसरण. भगवान बुद्धाने पुनर्जन्म प्रवचिला आहे, परंतु तिने आत्म्याचे संसरण एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश प्रवचिले नाही. भगवान बुद्धाने 2 परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले. असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते. असे टीकाकार प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे ते म्हणत, आणि इथे संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे, हे संभवनीय तरी आहे काय? परंतु बुद्धाच्या सिद्धांतात परस्पर विरुद्ध असे काहीच नाही. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. बॅक्टियाचा राजा मिलिंद याने नागसेनला विचारले, भगवान बुद्ध संसरण मानित होते काय? नागसेनाने उत्तर दिले, होय. ह्यामध्ये परस्पर विरोध नाही काय? नागसेन, नाही. आत्माशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय? नागसेन, अर्थात निश्चित शक्य आहे. हे कसे शक्य आहे हे समजून सांगा बरे. नागसेन, जिथे संसरण आणि तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे? राजाने विचारले. हो, शक्य आहे. कसे शक्य आहे हे उदाहरण स्पष्ट कर. राजा, समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला तर असे म्हणता येईल की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले? अर्थात नाही. राजा, त्याप्रमाणे संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे. याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट कर बरे. बाळपणी आपल्या गुरुपासून शिकलेली एखादी कविता, हे राजा तुला आठवते काय? होय, आठवते. तर मग त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन की तुमच्या मुखात आली काय? अर्थात नाही. याप्रमाणे संसरणाशिवाय पुनर्जन्म होतो. वा, छान नागसेन. नागसेन, आत्मा अशी काही चीज आहे काय? यथार्थ दृष्टीने पाहिले असता राजा, आत्मा अशी काहीच चीज नाही. वा, छान नागसेन. 2 गैरसमजुतीचे कारण. भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतावंद भिक्खूंचा असे. कोणत्या एका विषयावर भगवान बुद्धाचे म्हणणे काय आहे हे भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोहोचविले. लेखनकला अद्याप विकसित झाली नव्हती, त्यामुळे भिक्खूंनी जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागले. प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेचे तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खू होते, त्यांनी ते पाठ करून ठेवणे हा आपला व्यवसाय केला. त्यांना भनक म्हणत. बौद्ध त्रिपिटक आणि अठ्ठकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे. ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते. पुष्कळ वेळा भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथातथ्य झाले नाही. भगवान बुद्धाच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या. उदाहरण म्हणून अशा 5 स्थळांचा उल्लेख करता येईल. पहिला उल्लेख अलग ददुपम सुत्तात आहे. दुसरा महाकम्म विभाग सुत्तात. तिसरा कन्नकठल सुत्तात. चौथा महातन्ना संख्येय सुत्तात. आणि 5वा जीवन सुत्तात. अशा प्रकारे तथागताच्या उपदेशाचे गैरविवेचन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे. कारण भिक्खू भगवान बुद्धापाशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात. कर्म आणि पुनर्जन्म या विषयासंबंधी विशेष बुद्धोपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थितीस सोडून झालेले आहे. कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयाच्या सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे. याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धर्मात घुसळविता आले. यासाठी त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मानले गेले आहे ते बुद्धवचनच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे. यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे. भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते बुद्धाचे नव्हे.
म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही. दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाही. म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते बुद्धाच्या नावाखाली खपवले जात असले तरी वस्तुतः ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही. तिसरी एक कसोटी आहे ती ही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी तो निश्चित आहे आणि ज्या विषयासंबंधी तो निश्चित नाही अशा विषयाची दोन प्रकारात वर्गवारी केली होती. जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यासंबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत. जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्यासंबंधीही त्याने आपले विचार व्यक्त केले आहेत, परंतु ते तात्पुरते म्हणजे बदलूही शकतात. ज्या तीन प्रश्नासंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयाबाबत भगवान बुद्धांचे विचार काय होते हे ठरवताना त्या चर्चेच्या वेळी वरील तीनही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मित्र, भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म चतुर्थखंड धर्म आणि धम्म यामधील भाग दुसरा पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात यातील संसरणमधील आत्म्याच्या एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश, संसरण आणि गैरसमजुतीचे कारण याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म चतुर्थखंड धर्म आणि धम्म यामधील भाग तिसरा बौद्ध जीवन मार्ग यामधील एक सत, असत आणि पाप याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.